नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे. एक्झाम स्टडी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत. आपण आजच्या व्हिडिओपासून आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आपण सुरुवात करत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं बेसिक्स, त्याच टाईपमध्ये याचे अझम्पशन्स आणि ह्याचं कसं को रिलेशन आहे मेकॅनिक्ससोबत, तर हे पुढचे पॉईंट्स आपण डिस्कस करणार आहोत. आपल्याला माहिती आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा जो विषय आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग असू द्या की मेकॅनिकल इंजिनिअरिंग असू द्या, प्रत्येक एक्झामला यावरती कमी अधिक प्रमाणामध्ये वेटेजप्रमाणे क्वेश्चन्स विचारले जातात, बरोबर. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल बघण्याच्याही अगोदर आपल्याला काही थोडीशी मेकॅनिक्सविषयी माहिती असणं अपेक्षित आहे. का बरं? कारण त्याच्याच अंडर हा पोर्शन येतो, हा काही वेगळा नाही आहे. आपण जर ब्रॉडली क्लासिफाय केलं, एक्झाम्पल या टाईपमध्ये हे घ्या, मेकॅनिक्स खरं बघितलं तर हा फिजिक्सचा मोठा पार्ट आहे मेकॅनिक्स. तर मेकॅनिक्स कशाचं असतं बघा, मेकॅनिक्समध्ये कसं असतं, एक्सटर्नली फोर्स अप्लाय करतो आपण आणि इंटरनली सुद्धा फोर्स आपण कन्सिडर करत असतो मेकॅनिक्समध्ये. बट हे मेकॅनिक्स आपण स्टडी करतो. पहिला जो पार्ट असतो याचा, त्याला आपण म्हणतो सॉलिड बॉडीचं मेकॅनिक्स. सॉलिडचं मेकॅनिक्स असतं आणि नंतर आपण पुढे सब्जेक्टप्रमाणे स्टडी करतो फ्लुइडचं मेकॅनिक्स. ज्याही वेळेस आपण फ्लुइड म्हणतो त्यावेळेस त्याला लिक्विडही तुम्ही कन्सिडर करू शकता किंवा त्याला गॅस म्हणूनही तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता, काहीच अडचण नाही आहे. म्हणूनच ते पुढं जो सब्जेक्ट आहे त्याला आपण फ्लुइड मेकॅनिक्स म्हणतो. आता सॉलिडचं मेकॅनिक्स, ह्या सॉलिडच्या मेकॅनिक्समध्ये दोन टाईपमध्ये आपण कॅटेगोराईज करू शकतो याच्यामध्ये सॉलिडमध्ये. जसं की त्याच्यामध्ये पहिलंच आहे रिजिड बॉडी आहेत ना, हे रिजिड बॉडी मेकॅनिक्स. आणि दुसरं आपण जे कन्सिडर करतो ते असं डिफॉर्मेबल बॉडी मेकॅनिक्स. डिफॉर्मेबल म्हणजे त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन असतं, डिफॉर्मेबल बॉडी मेकॅनिक्स. ओके, जे की याचंच आपण डिस्कशन करणार आहोत आणि या सब्जेक्टचंच नाव आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आणि वेगवेगळ्या नावाने याला ओळखलं जातं. मेकॅनिक्स ऑफ द डिफॉर्मेबल बॉडी, मेकॅनिक्स ऑफ द इलॅस्टिक बॉडी, मेकॅनिक्स ऑफ द स्ट्रक्चर या टाईपमध्ये, किंवा तुम्ही मेकॅनिक्स ऑफ द सॉलिड बॉडी असं म्हणलं तरी चालेल, काही अडचण नाही आहे. ओके, नंतर आहे रिजिड बॉडीचं. हे रिजिड बॉडीचं जे मेकॅनिक्स आहे ना, जे आपण फर्स्ट इयरला बघतो ना, त्याला आपण म्हणतो इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. जे आपण फर्स्ट इयरला डिस्कस करतो त्याला म्हणतो आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. हा जो चार्ट आहे थोडासा वेगवेगळ्या रेफरन्सेसमध्ये तुम्हाला थोडासा वेगवेगळा सापडेल. मी एक कॉमन कन्क्लुजन करून आपल्या फायद्यासाठी हा आपण वर्कआउट करत आहोत. आता इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये आपण काय बघतो बरं, माहिती आहे आपल्याला इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये काय बघितलेलं असतं आपण बघा. ही जी रिजिड बॉडी असते, ज्यावेळेस रिजिड बॉडी ही रेस्टला असते, जागेवरती थांबलेली असते, त्याची व्हेलॉसिटी 0 असते, त्याला आपण काय म्हणतो, स्टॅटिक म्हणतो, बरोबर ना. ह्याला पहिला पोर्शन आला मेकॅनिक्सचा स्टॅटिक. मेकॅनिक्सचा पहिला पोर्शन असतो स्टॅटिक. आणि ज्यावेळेस हीच बॉडी मोशनमध्ये असते, ठराविक व्हेलॉसिटीनं, ॲक्सलरेशननं, त्यावेळेस मोशनमध्ये असते, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, डायनामिक्स म्हणतो. हे आहे आपलं पुढचं डायनामिक्स या टाईपमध्ये. आता डायनामिक्सला ही आणखी डबल कॅटेगोराईज करतो आपण. कसं कॅटेगरायझेशन असतं आपण बघितलेलं हे इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये. डायनामिक्सलाही पुढं कॅटेगराईज करतो आपण. त्याच्यामध्येही असतं हे कायनेटिक्स आणि कायनेमॅटिक्स म्हणजे दोन्ही केसमध्ये बॉडी ही मोशनमध्ये असणार आहे. फक्त कायनेटिक्समध्ये आपण कॉज स्टडी करतो, बॉडी नेमकी कुठल्या फोर्सेसमुळं मोशनमध्ये आहे, म्हणजे कॉज ऑफ मोशन इथं स्टडी करत असतो. आणि कॉज ऑफ मोशन आपण न्यूटनच्या लॉजप्रमाणे माहिती आपल्याला फोर्स असतो, बरोबर की नाही. एखादी स्टेट ऑफ रेस्ट चेंज करण्यासाठी किंवा युनिफॉर्म मोशनला अपोज करण्यासाठी कुठला तरी एक्सटर्नल फोर्स लावल्यानंतरच ती बॉडी कायनेटिक्समध्ये आपण कन्सिडर करत असतो. नंतर आहे कायनेमॅटिक्समध्ये कॉज ऑफ मोशन आपण स्टडी करत नाही, फक्त ह्याच्यामध्ये स्टडी करतो की ह्याची व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन वगैरे वगैरे असं काही स्टडी करतो. सो हे इकडचं आहे. तुम्ही म्हणता सर ही रिजिड बॉडी काय आहे, हे आपला मेकॅनिक्सच्या लेक्चर सिरीजमध्ये हे तुमचं डिटेलमध्ये कव्हर होऊन जाईल. तर ही थोडक्यामध्ये रिजिड बॉडी म्हणजे कशी, अशी एक रिजिड बॉडी असते, याच्यावरती जर आपण बाहेरनं जर असे फोर्सेस लावले ना, फोर्सेस जर एक्झर्ट केले ना, तर 2 पॉईंटमधलं काही डिस्टन्स ह्याचं चेंज होत नाही आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये डिफॉर्मेशन 0 असतं, किंवा स्ट्रेन जो की येणारच आहे आपल्याला. स्ट्रेन, चेंज ऑफ लेंथ ओव्हर ओरिजिनल लेंथ किंवा चेंज ऑफ डायमेन्शन ओव्हर ओरिजिनल डायमेन्शन हे याच्यामध्ये 0 असतं. 2 पॉईंटमधलं अंतर फोर्स अप्लाय करण्याच्या अगोदर जेवढं होतं तेवढंच नंतर सुद्धा असतं. सो हा इथला कन्सेप्ट आहे. आता डिफॉर्मेबल बॉडीचं जे मेकॅनिक्स आहे किंवा इलॅस्टिक बॉडीचं जे मेकॅनिक्स आहे त्याला आपण काय बोलले आताच, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल बोलले. काय स्टडी करायचं आहे बघणार आहोत, याच्याविषयीच आपण बोलणार आहोत पुढे. आता फ्लुइड असं पण असू शकतं ना, ज्यावेळेस हे फ्लुइड याच्यामध्ये काय बघणार आहोत आपण, त्याच्यामध्ये आपण जनरली बघतो याच्यामध्ये आयडियल फ्लुइड कुठला आहे किंवा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या असतात, नंतर रिअल फ्लुइड,
किंवा ज्या फ्लुइडला व्हिस्कॉसिटी आहे, व्हिस्कस फ्लुइड बघतो आपण, व्हिस्कॉसिटीवाला फ्लुइड, आणि इनकम्प्रेसिबल फ्लुइड याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत आणि असतो. इनकम्प्रेसिबल, कंप्रेस होत नाही. ओके, नो चेंज ऑफ डेन्सिटी. आता ह्या फ्लुइड मेकॅनिक्समध्ये आपण असं पण बघू शकतो ना, हे फ्लुइड असं रेस्टमध्ये असेल तर तो एक वेगळा पार्ट आहे याचा. पण फ्लुइड हे रेस्टमध्ये पॉसिबल आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, हायड्रोस्टॅटिक म्हणतो, जो की फ्लुइड मेकॅनिक्सचा एकदम सुरुवातीचा पार्ट असतो बघा तो हायड्रोस्टॅटिक. स्टॅटिक म्हणजे रेस्टमध्ये आणि हायड्रो वॉटरसाठी आपण वापरतो. बघा रेस्टमध्ये फ्लुइड असल्यानंतर त्याच टाईपमध्ये इथे सुद्धा असंच आहे. ज्यावेळेस हे फ्लुइड वॉटर असेल किंवा कुठलं दुसरं लिक्विड असेल किंवा गॅस असेल, तर हे जर मोशनमध्ये असेल तर ह्याला आपण डायनामिक्समध्ये कॅटेगराईज करतो. याला आपण डायनामिक्समध्ये कॅटेगराईज करतो. डायनामिक्स एक असतं इथं आणि हे कायनेमॅटिक्स एक असतं, जे की आपण फ्लुइड मेकॅनिक्समध्ये स्टडी करतो. डायनामिक्समध्ये आपण स्टडी करतो की कुठले कुठले फोर्सेस एक्झर्ट होतात ज्यावेळेस फ्लुइड हे मोशनमध्ये असतं, आणि कायनेमॅटिक्समध्ये आपण कॉज ऑफ मोशन स्टडी करत नाही, फक्त त्याची व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, आणखी इतर काही स्टडी करत असतो. सो या टाईपमध्ये ह्या मेकॅनिक्सला आपण ब्रॉडली क्लासिफाय करू शकतो. या टाईपमध्ये तुम्ही जर इथं क्वेश्चन विचारला की थेरी ऑफ मशीन, याला आपण इथं कोरिलेट करू शकतो का? थेरी ऑफ मशीन इथं येऊन जाईल बघा. हे रिजिड बॉडी आणि ज्यावेळेस मोशनमध्ये असणार तिथं आपलं येऊन जातं हे टॉम. थेरी ऑफ मशीनचा हा पोर्शन येऊन जातो, कारण थेरी ऑफ मशीनमध्ये सुद्धा आपण मेकॅनिझम, लिंकेजेस ह्याला आपण रिजिड बॉडी म्हणून ट्रीट करत असतो, आणि त्याच्यावरती ॲक्ट होणारे फोर्सेस वगैरे वगैरे किंवा ते मोशनमध्ये असल्यानंतर आपण त्याला स्टडी करत असतो. ते थेरी ऑफ मशीनचा पार्ट येऊन जातो. पुढं आणखी जर पुढं गेलंच तर डिफॉर्मेबलमध्ये जर मोशन असेल तर तो व्हायब्रेशनचा पार्ट तयार होतो बघा. तो व्हायब्रेशन नावाचा जो थेरी ऑफ मशीनचाच एक्सटेन्शन जे आहे, व्हायब्रेशन नावाचा जो सेपरेट टॉपिक आहे तो त्याच्यामध्ये कव्हर केला जाऊ शकतो. बट आपल्याला तो करायचा नाही. चला आपण पुढे बघूया. मग नेमकं आजच्या या लेक्चरमध्ये स्टडी काय करायचं आहे आपल्याला, तर त्याच्याही अगोदर आणखी काही पॉईंट्स, जसे की आपल्याला माहिती आहे आत्ताच बोलल्याप्रमाणे हे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स इथं लिहितो आहे मी, जे की फर्स्ट इयरचं आपलं म्हणून आपल्याला समजण्यासाठी तरी इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. आणि दुसरं आहे आपलं हे आजचा हॉट टॉपिक आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सॉम. काय डिफरन्सेस आहे बरं? आत्ताच बोलल्याप्रमाणे इथं आपण कम्प्लिटली रिजिड बॉडी कन्सिडर करतो, रिजिड बॉडी, आणि इथलं जी बॉडी असते ती डिफॉर्मेबल असते. त्यामध्ये डिफॉर्मेशन्स पॉसिबल आहेत. डिफॉर्मेबल बॉडी किंवा त्याला आपण इलॅस्टिक बॉडीसुद्धा म्हणू शकतो, काहीच अडचण नाही. इलॅस्टिक बॉडीसुद्धा म्हणू शकतो, काहीच अडचण नाही. नाहीतरी सॉममध्ये काय येतं बरं? सॉममध्ये हेच तर मेकॅनिक्स आहे, मेकॅनिक्स ऑफ द डिफॉर्मेबल बॉडी, थेरी ऑफ प्लास्टिसिटी असतं, थेरी ऑफ इलॅस्टिसिटी असतं बघा याच्यामध्ये. स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या हा पुढचा पोर्शन आपण याच्यामध्ये स्टडी करतो. आता ज्यावेळेस डिफॉर्मेशन असतं एखाद्या बॉडीमध्ये, डिफॉर्मेशन असणं म्हणजे कसं की फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याची साईजमध्ये, शेपमध्ये फरक पडणं, म्हणजेच त्याच्यामध्ये स्ट्रेन असतो. एक नवीन शब्द असेल काहींसाठी, स्ट्रेन. स्ट्रेन म्हणजे चेंज ऑफ डायमेन्शन विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिनल डायमेन्शन, म्हणजे याच्यामध्ये स्ट्रेन असतो का? असतो. आता इथं बॉडी घेतानाच आपण रिजिड घेतली आहे किंवा त्यालाच आपण नॉन डिफॉर्मेबल बॉडीसुद्धा म्हणतो, तर ह्याच्यामध्ये स्ट्रेन तर पॉसिबलच नाही आहे. आपण स्ट्रेन कन्सिडरही करत नाही याच्यामध्ये, आणि आपण कव्हरही करत नाही, आणि ह्याचा विषयसुद्धा नाही येतो. ह्या विषयाचा हा विषय पण नाही येतो. ओके, स्ट्रेस असतो का बरं? यस, सॉममध्ये स्ट्रेस असणारच बरं. स्ट्रेस असणारा. स्ट्रेस काय असतो माहिती आहे आपल्याला? बाहेरनं फोर्स लावला कीच आतल्या साईडनं एक रेजिस्टिव्ह फोर्स तयार होत असतो, एक रेजिस्टन्स तयार होत असतो, आणि तोच रेजिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू जर एरिया घेतला आपण तर इथं तयार होत असतो स्ट्रेस. इथं स्ट्रेस असतो का? यस, 100% इथं स्ट्रेस आहे. कारण रिजिड बॉडी असू द्या की डिफॉर्मेबल बॉडी असू द्या, कुठलीही बॉडी एक्सटर्नल फोर्सला काय करणार? रजिस्ट करण्याचा प्रयत्न करत असते. सो त्याच्यामुळे आतल्या साईडला स्ट्रेस डेव्हलप होत असतो. हे तर कॉमनच आहे दोघांमध्ये सुद्धा. बरं, याच्या व्यतिरिक्त आणखी काय स्टडी करता येईल बरं आपल्याला? बघा, मेकॅनिक्समधनं आपल्याला काही पॅरामीटर्स इथं कव्हर करायचे आहेत बघा, जे की पुढे पुढे येणारच आहेत, किंवा ह्याचे प्री रिक्विसाईट म्हणूया आपण. मेकॅनिक्समधनं आपण काय घेतलं तर जे की सॉममध्ये युजफुल असणार आहे की त्याच्यामध्ये पहिलंच असतं बघा, स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स. स्टॅटिक इक्विलिब्रियम शॉर्टमध्ये लिहितो आहे इक्वेशन्स. इथं पुढे कन्फ्युजन होतं ना, तर आत्ताच कव्हर करतो हे काय आहे. तर आता स्टॅटिकमध्ये असतं ऑब्जेक्ट, आपल्याला माहिती आहे. मेकॅनिक्समध्ये स्टॅटिकचा पहिला पोर्शन ऑब्जेक्ट रेस्टमध्ये आहे. सॉमचा पूर्णच पोर्शन ऑब्जेक्ट हा रेस्टमध्ये आहे. सॉममध्ये काय कव्हर करणार आपण? ऑब्वियसली सगळे ऑब्जेक्ट्स असतील किंवा एलिमेंट्स असतील, काही ज्या बॉडीज असतील, स्ट्रक्चर्स असतील, ते रेस्टमध्ये असणार आहेत. बरोबर आहे, रेस्टमध्ये असणार आहेत. आणि रेस्टमध्ये असल्यामुळेच आपले हे इक्वेशन्स युजफुल ठरतात पुढे पुढे. आपण जर बघितलं ब्रॉडली तर स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स किती आहेत? तर ह्याच्यामध्ये आपण असं लिहितो, समेशन Fx इक्वल्स टू 0 म्हणजे काय बोलतो? समेशन Fy इक्वल्स टू 0 बोलूया. समेशन Fz इक्वल्स टू 0,
हे फोर्सेसचे 3 इक्विलिब्रियम इक्वेशन्स. आणि नंतर आहे मोमेंट अबाउट एक्स, मोमेंट अबाउट वाय अँड मोमेंट अबाउट झेड. हे पुढे येणारच आहे तुम्हाला, याच्याविषयी काही काळजी करू नका तुम्ही. सो या टाईपमध्ये याला आपण म्हणतो स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स. हे सगळे वापरतो का आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये? तर नाही. कुठले वापरायचे आहेत आपल्याला? याच्यामधले 3 वापरायचे आहेत. मग आपल्यासाठी स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स किती असणार आहेत स्ट्रेंथ ऑफ मटेरियलसाठी? तर 3 असणार आहेत. आणि कुठले असणार आहेत ते? समेशन एफ एक्स इक्वल्स टू 0, आपण जे कन्सिडर करतो ते समेशन एफ वाय इक्वल्स टू 0 अँड मोमेंट ॲट एनी पॉईंट इक्वल्स टू 0 या टाईपमध्ये. किंवा याला तुम्ही हॉरिझॉन्टल फोर्सेसची समेशन 0, व्हर्टिकल फोर्सेसची समेशन 0 या टाईपमध्येही कन्सिडर करू शकता. असं याला ऑप्शनमध्ये हे. याचा मिनिंग काय होतो की ह्या डायरेक्शनच्या सगळ्या फोर्सेसची बेरीज वजाबाकी काय जे असेल ते 0 यायला पाहिजे. हे अल्जेब्रिक समेशन आहे, म्हणजे साईन कन्सिडर करून ह्यांची बेरीज वजाबाकी काय असेल तर 0 यायला पाहिजे, तरच ती ही बॉडी इक्विलिब्रियममध्ये असणार आहे. बरोबर की नाही? ह्या 3 कंडिशन्स फॉलो होत आहेत. कंडिशन 1, कंडिशन 2, कंडिशन 3 किंवा 1, 2 आणि 3 म्हणजेच आपलं स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमधली जी बॉडी असणार आहे ती इक्विलिब्रियममध्ये असणार आहे, असं आपण तिला कन्सिडर करतो. ह्याचा मिनिंग काय होतं बरं? मोमेंट म्हणजे काय असतं? फोर्स इंटू डिस्टन्स. ते पुढे येणार आहे आपल्याला. तर मोमेंट कुठल्याही पॉईंटला जर आपण कॅल्क्युलेट केलं आणि सिस्टमचं सगळ्यांचं मोमेंट जर आपण कन्सिडर केलं तर ते 0 येत असतं आपल्याला. सो या टाईपमध्ये 0 हे पुढे आहे. जस्ट मी अगोदर सांगितलं आहे कारण हे आलं आहे मेकॅनिक्समधनं. नंतर याच्यामध्येच पुढे आपण स्टडी करणार आहोत. बघा याच्यामधलंच आहे कंटेंट सगळं काही. रिझोल्युशन ऑफ फोर्स, आता हे तर कॉमनच आहे. रिझोल्युशन ऑफ फोर्स आणि बेसिक आहे, माहिती असायलाच पाहिजे. म्हणजे कसं, एक्झाम्पल ह्या बॉडीवरती, ही कुठलीही बॉडी आहे यावरती असा फोर्स ॲक्ट होतो आहे, या डायरेक्शनला फोर्स एफ आहे. आणि हॉरिझॉन्टलसोबत जर आपण बघितलं ह्याचा अँगल काहीतरी आहे थीटा. तर ह्याला आपण स्प्लिट करूया ह्या फोर्सला स्प्लिट केल्यानंतर हा त्याचा व्हर्टिकल कंपोनंट आणि हा त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट. अँगलच्या बाजूचा कंपोनंट जो असतो ना तो कॉस असतो, मग मी काय देणार? एफ कॉस थीटा. अँगलपासून दूरचा कंपाऊंड जो असतो ना तो असतो साईन, तो एफ साईन थीटा या टाईपमध्ये. आणि पुढे याच्यामध्ये आणखी बरेचसे पॉईंट्स असतात ते आपण इथं बघणार आहोत. नंतर काय बघितलं बरं मेकॅनिक्सपासून? मेकॅनिक्समधनं आपण बघितलं सेंट्रॉइड कन्सेप्ट. इथनंच त्याला हा सेंट्रॉइड अँड मोमेंट ऑफ इनर्शिया, जो की सॉममध्ये युजफुल असणार आहे का? 100% असणार आहे. याच्या व्यतिरिक्त डी पॉईंट आपला हा. नंतर आहे FBD, त्याला आपण म्हणतो फ्री बॉडी डायग्राम. नंतर आहे ट्रसेस, पण ट्रसेस इथं नाही डिस्कस करायचं आपल्याला. म्हणजे काही पोर्शन असा आहे की जो की मेकॅनिकशी कनेक्टेड आहे हा स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा या टाईपमध्ये. याच्या पुढे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक सब्जेक्टमध्ये काही प्रमाणात अझम्पशन्स असतात आणि नाहीतरी आपल्या स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचे हे अझम्पशन्स महत्त्वाचे आहेत, एक्झाममध्ये विचारले जातात. तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा पूर्ण सब्जेक्ट काही अझम्पशन्सवरती बेस्ड आहे. रिॲलिटीमध्ये हे अझम्पशन्स आपल्याला ॲप्लिकेबल नसतात. बरोबर ना? बघूया कुठले अझम्पशन्स आहेत महत्त्वाचे की ज्यावरती क्वेश्चनसुद्धा आपल्याला एक्झाममध्ये विचारले गेले आहेत, विचारले जातात. अझम्पशन्स इन स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. सॉममधले अझम्पशन्स कुठले आहेत? त्याच्यामध्ये कॉमन मोस्ट आणि फेमस अझम्पशन पहिलंच आहे, आपण याच्यामध्ये जे मटेरियल वापरणार आहोत, मटेरियल इज ॲज्युम्ड टू बी, काय अज्युम करतो आपण त्याला? होमोजिनियस अँड आयसोट्रॉपिक. हे आपलं पहिलं अझम्पशन. जरी नसेल मटेरियल असं तरी आपण त्याला असं मानतो, ॲज्युम करतो. याच्यावरचे क्वेश्चन्स बघा. पॉईंट नंबर 1, नेमकं होमोजिनियस म्हणजे काय बरं? हे घ्या, होमोजिनियस हे सेपरेट मटेरियल असू शकतं, असतं. नंतर असते बघा हे आयसोट्रॉपिक. आयसो म्हणजे सेम, ट्रॉपिक म्हणजे डायरेक्शन. नंतर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असलेलं हे मटेरियल जे की मी वरती लिहिले, होमोजिनियस अँड आयसोट्रॉपिक. आणखी ह्याच्यामध्ये काही प्रोबॅबिलिटी बनतात, पॉसिबिलिटी बनतात. होमोजिनियस अनआयसोट्रॉपिक किंवा नॉन आयसोट्रॉपिक असं असतं बघा हे पुढचं, जे की आपण पुढच्या डिस्कशनमध्ये कॅरी आउट करणार आहोत. आता होमोजिनियस म्हणजे काय बरं? असं कुठलं मटेरियल आहे? होमोजिनियस म्हणजे असं मटेरियल की ॲट एनी पॉईंट इन अ डायरेक्शन प्रॉपर्टीज कशा असतात? सेम असतात. प्रॉपर्टीज म्हणजे कुठल्या? इलॅस्टिक प्रॉपर्टीज.
इलॅस्टिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू सेम असते. म्हणजे कसं, एक्झाम्पल, हे माझ्याकडे एक होमोजिनियस मटेरियल असं आहे. आता त्यांनी काय बोललं, ॲट एनी पॉईंट, म्हणजे याच्यावरचाच पॉईंट घ्यावा लागणार आपल्याला. हा एक पॉईंट घेतला मी, हा एक पॉईंट घेतला मी, हा एक पॉईंट घेतला, कुठलाही पॉईंट घ्या तुमच्या चॉईसप्रमाणे. आणि त्यांनी पुढं काय बोललं आहे, इन अ डायरेक्शन. इन अ डायरेक्शन म्हणजे एका स्पेसिफिक डायरेक्शनला. स्पेसिफिक डायरेक्शनला एक्झाम्पल मी एक्स डायरेक्शन घेतो, एक्स डायरेक्शन घेतो, एक्स डायरेक्शन घेतो. काय असतंय, इलॅस्टिक प्रॉपर्टीज आर सेम. इलॅस्टिक प्रॉपर्टीज कुठल्या कन्सिडर करतो आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये, तर तुम्ही हे ध्यानात ठेवायचं. इलॅस्टिक प्रॉपर्टीजमध्ये हे ई असतं पहिलं, नंतर हे जी असतं, नंतर हे म्यू असतं, आणि नंतर हे के असतं. जसं की ईला काय म्हणतो आपण, यंग्स मॉड्युलस येणार आहे पुढे. नंतर याच्यामध्ये जी काय आहे, शियर मॉड्युलस. ई काय आहे, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस. हे म्यू काय आहे, पॉयझन्स रेशो. आणि के काय आहे, बल्क मॉड्युलस, या टाईपमध्ये. आता याच्यामध्ये मी चेक करतो आहे, होमोजिनियस मटेरियल ना आपलं, हे होमोजिनियस ना. तर मी जर या काय डायरेक्शनला चेक केलं, एक्स डायरेक्शनला जर चेक केलं, काय चेक करतो, चला ह्याच्यामधलं एक कुठली तरी एक प्रॉपर्टी चेक करतो. मी ई चेक करतो. मी ई चेक करतो, ह्या डायरेक्शनला ई किती आहे, मला भेटलं काहीतरी 100 मेगापास्कल. पुढे आहेच बघा. आता हे ह्या डायरेक्शनला, ह्या पॉईंटला मी चेक केलं, ह्या पॉईंटला चेक केलं, ई किती भेटलं मला, 100 मेगापास्कल, तेवढंच भेटणार. ह्या पॉईंटला पॉईंट चेंज केला आहे, 100 मेगापास्कल. ओके, काय भेटलं आहे मला, हे ई भेटलं आहे. म्हणजे ई हे चेंज झालेलं दिसत नाही आपल्याला, म्हणून त्याला काय बोललो आपण, होमोजिनियस. ॲट एनी पॉईंट, कुठल्याही पॉईंटला, इन अ डायरेक्शन, एका ठराविक डायरेक्शनला प्रॉपर्टीज कशा असतात, तर सेम असतात. नंतर आहे आयसोट्रॉपिक. आयसो म्हणजे सेम, ट्रॉपिक म्हणजे डायरेक्शन. कसं बघूया आपण. याला आपण असं लिहितो, ॲट इन एनी डायरेक्शन ॲट अ पॉईंट, ॲट अ पॉईंट, या टाईपमध्ये. याच्यापेक्षा वेगळं आहे ना, आहे. इन एनी डायरेक्शन, कुठल्याही डायरेक्शनला, एका ठराविक पॉईंटला. जसं की मी मानतो की हे माझ्याकडं जे बॉडी आहे हे आयसोट्रॉपिक आहे, आयसोट्रॉपिक नेचरची आहे. तर इन एनी डायरेक्शन ॲट अ पॉईंट, एक ठराविकच पॉईंट घ्यायचा तुम्हाला, आणि त्या ठराविक पॉईंटला एका डायरेक्शनला, ह्या दुसऱ्या डायरेक्शनला, ह्या तिसऱ्या डायरेक्शनला तुम्ही अशा प्रॉपर्टी चेक करू शकता. मी स्पेसिफिक घेतलं एक्स वाय झेड डायरेक्शनला, प्रॉपर्टी चेक केल्या किंवा इलॅस्टिक कॉन्स्टंट तुम्ही चेक केले, तुम्हाला सर्वत्र सेमच भेटतील. सर्वत्र सेम म्हणजे जर ह्या डायरेक्शनला यंग्स मॉड्युलस जर 100 असेल, तर ह्या डायरेक्शनलासुद्धा तुम्हाला यंग्स मॉड्युलस 100च भेटणार आहे, आणि ह्या डायरेक्शनलासुद्धा यंग्स मॉड्युलस 100च भेटणार आहे, या टाईपमध्ये. आता इथं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, सर होमोजिनियस मटेरियल हे आयसोट्रॉपिक असतात का? मे बी, मे नॉट बी. असं काही कंपल्शन नाही की हे असावेत किंवा असावे नाहीत म्हणून, ते पुढे बघूया आपण. नंतर क्वेश्चन असा होऊ शकतो, सर आयसोट्रॉपिक मटेरियल हे होमोजिनियस असतील का? मे बी, मे नॉट बी. नंतर बघूया आपण होमोजिनियस अँड आयसोट्रॉपिक. असं एक मटेरियल आहे जे की होमोजिनियस पण आहे आणि आयसोट्रॉपिक पण आहे. आता याच्याविषयी काय लिहिणार आपण? याच्याविषयी असं लिहिणार आपण, ॲट एनी पॉईंट, ॲट एनी पॉईंट, आणि पुढं काय असणार आहे, इन एनी डायरेक्शन, इन एनी डायरेक्शन, कुठल्याही पॉईंटवरती कुठल्याही डायरेक्शनला प्रॉपर्टीज सेमच भेटणार आहेत तुम्हाला. तुम्ही पॉईंट 1 घ्या, पॉईंट 2 घ्या, पॉईंट 3 घ्या, तुम्ही ह्या डायरेक्शनला चेक करा की ह्या डायरेक्शनला चेक करा की ह्या डायरेक्शनला चेक करा की ह्या डायरेक्शनला, इथेच या डायरेक्शनला, तुम्हाला सर्वत्र सर्व सेम प्रॉपर्टी भेटणार आहेत. इकडं जर ई असेल तर इकडंही ईज भेटेल, इकडंही ईज भेटेल. एक्झाम्पल 100 100 100 100 100 100 100 100 100 या टाईपमध्ये. आपल्या या सब्जेक्टमध्ये आपण होमोजिनियस आणि आयसोट्रॉपिक मटेरियल कन्सिडर करतो. जरी नसेल तर त्याला आपण असं ॲज्युम करतो. मग त्याच्याच बेसिसवरती आपले पुढचे इक्वेशन डिपेंडंट असतात. कारण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये काय करतो आपण, स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये काय करतो आपण, इक्वेशन्स डिराईव्ह करतो आणि त्यांचं ॲप्लिकेशन असतं आपल्या. इक्वेशन्स कशाचे, डिफॉर्मेशनचे इक्वेशन्स, स्ट्रेसचे इक्वेशन्स, स्ट्रेनचे इक्वेशन्स, आणि यांना कंबाईन करून किंवा सेपरेट वापरून आपण अननोन फॅक्टर्स फाइंड आउट करत असतो. आणि त्याच्यामध्ये मदत घेतो असतो आपण याची ई, जी, म्यू, के या फॅक्टर्सची आपण मदत घेत असतो. आता याच्यामध्येच आणखी एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, आयसोट्रॉपिकच्या अपोजिटमध्ये काय लिहू शकतो आपण याला, नॉन आयसोट्रॉपिक, किंवा याला लिहू शकतो आपण अनआयसोट्रॉपिक. तर हे नेमकं मटेरियल कसं, हे मटेरियल कसं, समजा या टाईपमध्ये आहे माझ्याकडे हे एक्झाम्पल, आणि हे आहे अनआयसोट्रॉपिक आहे. अनआयसोट्रॉपिक म्हणजे कसं, कम्प्लिटली याच्या अपोजिटमध्ये. इथं काय लिहिलं होतं मी, इन एनी डायरेक्शन ॲट अ पॉईंट,
प्रॉपर्टीज आर सेम. इथं काय लिहू शकतो, इन एनी डायरेक्शन ॲट अ पॉईंट प्रॉपर्टीज आर डिफरंट. तुम्हाला वेगवेगळ्या प्रॉपर्टी भेटतील. हा पॉईंट घ्याल, इकडं प्रॉपर्टी वेगळी, इकडं प्रॉपर्टी वेगळी, इकडं प्रॉपर्टी वेगळी. म्हणजे कसं, ईची व्हॅल्यू चेक केली, ई इकडं भेटते मला 100 ह्या डायरेक्शनला, इकडं भेटते काहीतरी 150, इकडं काहीतरी भेटतं 200 या टाईपमध्ये. म्हणजे डायरेक्शनवरती ह्या प्रॉपर्टी डिपेंडंट असतात. आता याच्यावरनं एक क्वेश्चन विचारला जातो जो की कॉमन आहे. कॉमन कुठला क्वेश्चन आहे याच्यामधला बघा. आता होमोजिनियसविषयी काय विचारलं जातं, तर होमोजिनियस हे काय असतंय, इंडिपेंडंट ऑफ पॉईंट. प्रॉपर्टीज कशा आहेत ह्या, इंडिपेंडंट ऑफ पॉईंट आहेत असं याच्याविषयी बोललं जाईल. तर तुम्ही होमोजिनियस मटेरियल कन्सिडर करायचं. आयसोट्रॉपिकला हा क्वेश्चन कसा विचारला जातो, इंडिपेंडंट ऑफ डायरेक्शन. इंडिपेंडंट ऑफ डायरेक्शन याविषयीचा क्वेश्चन हा. इंडिपेंडंट ऑफ डायरेक्शन अशी कुठली प्रॉपर्टी आहे आपल्यासाठीची, आयसोट्रॉपिक आहे. हे झालं आपलं पहिलं अझम्पशन्स आणि त्याच्यावरती हे डिस्कशन आपलं. चला नेक्स्ट अझम्पशन्स आपण कन्सिडर करूया. स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमधलं दुसरं अझम्पशन आपण घेऊया, हुक्स लॉ इज ओबेड. हुक्स लॉ इज ॲप्लिकेबल ऑर ओबेड म्हणजे नेमकं कसं, कुठपर्यंत असतं हे, तर इथं लिहितो मी आत्ताच, अप टू प्रपोर्शनल लिमिट. म्हणजे जे काही डिफॉर्मेशन तयार होतील स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये, डिफॉर्मेशन म्हणजे लांबी वाढणं किंवा लांबी कमी होणं, डाया वाढणं किंवा डायमीटर कमी होणं, किंवा स्ट्रेसेस तयार होतील, होणारच आहेत, स्ट्रेन असतील, असणारच आहेत. तर हे कसे असतात, विदिन इलॅस्टिक लिमिट असतात. घ्यायचं इलॅस्टिक लिमिट. जर ज्या ज्या ठिकाणी हे असं असेल तर त्याला तुम्ही रॉंग करा. कुठपर्यंत असतात हे, अप टू प्रपोर्शनल लिमिट असतात. हे कंपल्सरी ध्यानात ठेवायचं, बरंचसं कन्फ्युजन असतं हे. डिफॉर्मेशन, स्ट्रेस, स्ट्रेन आर व्हॅलिड अप टू प्रपोर्शनल लिमिट. ॲक्च्युली हुक्स लॉ हा एक लॉ आहे जो की पुढे बघायचा आहे. स्ट्रेस किंवा मी आत्ताच याचा सिम्बॉल नाही वापरत, स्ट्रेस इज अ प्रपोर्शनल टू स्ट्रेन असं आहे. आणि पुढे लिहिलं असतं अप टू इलॅस्टिक लिमिट, प्लास्टिक लिमिट आणि बरेचसे काय काय लिमिट जे की सांगेल. तर आपला ॲन्सर काय असणार आहे, प्रपोर्शनल लिमिट. प्रपोर्शनल लिमिट म्हणजे स्ट्रेस वाढला की स्ट्रेन वाढतो या टाईपमध्ये आणि सेम रेटने वाढतो. स्ट्रेस जर 10 वाढला तर स्ट्रेनसुद्धा 10 वाढतो. सो या टाईपमध्ये. नंतरचं थर्ड अझम्पशन आहे आपलं, आपण जे मेंबर्स याच्यामध्ये कन्सिडर करतो, मेंबर आपण कन्सिडर करतो प्रिझमॅटिक. मेंबर इज टू बी कन्सिडर्ड ॲज द प्रिझमॅटिक. याच्यामधले मेंबर्स आपण कसे कन्सिडर करायचे, स्ट्रॉममधले प्रिझमॅटिक. जसे की आपण व्हर्टिकल स्ट्रक्चर्समध्ये आपण कॉलम घेऊ शकतो, हे आडवे बीम घेऊ शकतो या टाईपमध्ये, किंवा एखादा रॉड घेणार तुम्ही, किंवा आणखी त्याच्यामध्ये पुढे असलेले कॅन्टिलिव्हर बीम या टाईपमध्ये, त्याला प्रिझमॅटिक कन्सिडर करायचं. प्रिझमॅटिक म्हणजे काय, की प्रिझमॅटिक म्हणजे जो क्रॉस सेक्शन एरिया असतो, क्रॉस सेक्शन एरिया जो असतो किंवा ह्या क्रॉस सेक्शन एरियाचे जे डायमेन्शन्स असतील ते ओव्हर द लेंथ कॉन्स्टंट असतात. हे ओव्हर द लेंथ कॉन्स्टंट असतात. हे म्हणजे जसं की एक्झाम्पल या टाईपमध्ये मी एक हा रॉड घेतला तर हा प्रिझमॅटिक आहे का, यस 100% प्रिझमॅटिक आहे. एक्झाम्पल हा सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा रॉड आहे. ह्या पोर्शनला क्रॉस सेक्शन किती आहे, 100 mm². इथेही क्रॉस सेक्शन तुम्हाला किती भेटेल, 100 mm². इथंही क्रॉस सेक्शन तुम्हाला 100 mm² भेटणार आहे, कारण ह्याला प्रिझमॅटिक आपण कन्सिडर केला आहे, ह्याला आपण प्रिझमॅटिक मानलं आहे. बरेचसे स्ट्रक्चर्स ॲक्च्युअलमध्ये किंवा मशीनचे कंपोनंट्स हे कसे असतात, नॉन प्रिझमॅटिक असतात. एका साईडला क्रॉस सेक्शन वेगळा असतो, नंतर क्रॉस सेक्शन कमी अधिक होऊ शकतो, नंतर आणखी कमी अधिक होऊ शकतो. व्हेरिएबल आपल्याला क्रॉस सेक्शन्स भेटतील याच्यामध्ये, बट आपल्याला स्ट्रिक्टली काय फॉलो करायचे, प्रिझमॅटिकच कन्सिडर करायचे, प्रिझमॅटिक ॲज्युम करायचे आपल्याला नसेल तरी. नंतरचा अझम्पशन नंबर 4 घेऊया आपण याच्यामध्ये. हे डी काय घेऊया, हे जे मेंबर्स आपण कन्सिडर करणार आहोत, मेंबर्स कसे कन्सिडर करायचे आपल्याला, वेटलेस. त्या मेंबरचं वेट आपल्याला कन्सिडर करायचं नाही, वेटला आपल्याला निग्लेक्ट करायचं आहे. काय बोलतो मी याच्याविषयी, सेल्फ वेट ऑफ द मेंबर्स और कंपोनंट इज टू बी निग्लेक्टेड. पूर्णपणे निग्लेक्ट करा. हां, त्यांनी जर विचारलं सेल्फ वेटची केस आहे एखादी, आता पुढे आहेच ते आपल्याला सेल्फ वेट, डिफॉर्मेशन ड्यू टू द सेल्फ वेट, मग त्यावेळेसच तुम्हाला सेल्फ वेट कन्सिडर करायचं आहे. अन्यथा आपण प्रत्येक हे मोठे मोठे जाड वजनाचे हे जे आडवे बीम्स आहेत, कॉलम्स आहेत, किंवा काही स्ट्रक्चरल कंपाऊंड्स असेल आणखी दुसरे, किंवा शाफ्ट, रॉड या टाईपमध्ये, ह्या सगळ्यांचं वजन आपल्याला कन्सिडर करायचं नाही. हे सॉमचं अझम्पशन आहे. रिॲलिटीमध्ये थोडी व्हॅलिड आहे, नाही व्हॅलिड आहे. चला ठीक आहे. नंतरचं अझम्पशन,
जो स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये लोड अप्लाय होणार आहे, लोड स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमधला जो लोड असणार आहे त्याला आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, तर स्टॅटिक लोड कन्सिडर करायचं आहे. लोड इज टू बी कन्सिडर ॲज द स्टॅटिक लोड इन केस ऑफ स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. स्टॅटिक लोड म्हणजे कसा, असा लोड आपल्याला अप्लाय करायचा आहे. एक्झाम्पल तुम्ही कुठलाही एखादा मेंबर घ्या या टाईपमध्ये, असा इकडनं वरनं लोड अप्लाय करा त्याच्यावरती. हा लोड वेळेप्रमाणे चेंज होणार नाही, ना ह्याची डायरेक्शन ना याची मॅग्निट्यूड, त्याला आपण म्हणतो स्टॅटिक लोड. स्टॅटिक लोड मीन्स नो चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम, ऑल्सो नो चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम फॉर द डायरेक्शन. डायरेक्शनसुद्धा त्याची चेंज होणार नाही आणि मॅग्निट्यूडसुद्धा चेंज होणार नाही. हे आपलं नेक्स्ट अझम्पशन. आणि ह्याच्यामध्ये आणखी एक हिडन अझम्पशन सांगतो तुम्हाला मी. आपलं सगळ्यात शेवटचं 6व्या नंबरचं अझम्पशन जे असणार आहे की मेंबर्स जे आहेत ना, मेंबर्स आपल्याला इक्विलिब्रियममध्ये कन्सिडर करायचे आहेत. कंपोनंट्स, मेंबर्स जे काही स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये आपण कन्सिडर करणार आहोत, स्ट्रक्चर्स, हे आपल्याला इक्विलिब्रियममध्ये, कुठली इक्विलिब्रियम अगोदर डिस्कस केले आपल्याला, स्टॅटिक इक्विलिब्रियममध्ये आपल्याला कन्सिडर करायचं आहे. जेणेकरून आपण स्टॅटिक इक्विलिब्रियमचे 3 इक्वेशन्स, हॉरिझॉन्टल फोर्सेसची ॲडिशन, व्हर्टिकल फोर्सेसची ॲडिशन आणि मोमेंट ॲट एनी पॉईंट इक्वल्स टू 0, हे सगळं व्हॅलिड असणार आहे ह्या प्रत्येक स्ट्रक्चरला, प्रत्येक कंपोनंटला स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या आतमधल्या. चला, कुठले कुठले डिस्कस केले आपण, एकदा रिव्हिजन. याच्यामध्ये होमोजिनियस अँड आयसोट्रॉपिक आहे. नंतर हुक्स लॉ ओबे होतो का, 100% ओबे होतो. आणि कुठपर्यंत होतो हा, हुक्स प्रपोर्शनल लिमिटपर्यंत ओबे होतो. सेल्फ वेट कन्सिडर करायचं का, तर नाही, सेल्फ वेट निग्लेक्ट करायचं आहे. जोपर्यंत मेन्शन करत नाही तोपर्यंत आपल्याला कन्सिडर नाही करायचं. आपल्याला जे काही कंपाऊंड असतील ते आपल्याला प्रिझमॅटिक कन्सिडर करायचे आहेत. कॉन्स्टंट क्रॉस सेक्शन असणार त्याचा थ्रू आउट द लेंथ या टाईपमध्ये. जे काही वजन आपण कन्सिडर करणार आहोत, एक्सटर्नल लोड कन्सिडर करणार आहोत आपण, एक्सटर्नल लोड असेल तर हे आपल्याला कसं कन्सिडर करायचं आहे, स्टॅटिक लोड आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजेच की इक्विलिब्रियम कंडिशन, स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स आपले जे की इथं व्हॅलिड असणार आहेत हे आपल्याला कन्सिडर करायचं आहे. हे सर्व काही सॉर्मचं आहे अझम्पशन्स. याच्यावरती क्वेश्चन्स विचारतात का, यस विचारतात. आणखी थोडेसे क्वेश्चन्स आपण याच्यामध्ये तयार करूयात. आपल्याला माहिती आहे होमोजिनियस माहिती आपल्याला कसं आहे, तर माहिती आहे. आयसोट्रॉपिकसुद्धा माहिती आहे आपल्याला, माहिती आहे. समजा मी इथं जर विचारलं नॉन होमोजिनियस अँड आयसोट्रॉपिक, समजा असं म्हटलं असेल तर नेमकं कसं असेल बरं ते. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2 थोडासा चेंज करतो आता. होमोजिनियस अँड अनआयसोट्रॉपिक नेमकं हे कसं असेल बरं. हा झाला आपला दुसरा क्वेश्चन. आणि तिसरा क्वेश्चन आपल्या इथं असणार आहे काय असेल, तर दोघांनाही नॉन वापरा तुम्ही. नॉन होमोजिनियस अँड नॉन किंवा अनआयसोट्रॉपिक कसं काढायचं कसं, तर यापासून सुरुवात करूया. सोपं आहे. हा पॉईंट घ्या, ह्या डायरेक्शनला प्रॉपर्टी वेगळी. एक्झाम्पल काहीतरी भेटलं मला ई, ह्या डायरेक्शनला प्रॉपर्टी वेगळी, इथं भेटलं काहीतरी E1. मी नेहमी ईज का चेक करतो, दुसरं करा, काही अडचण नाही आहे. ई हे एक्सपेरिमेंटली फाइंड आउट करता येतं आपल्याला, ई आणि म्यू जनरली, आणि त्याच्या मदतीने आपण दुसऱ्या प्रॉपर्टीज काढू शकतो. हां, इकडे प्रॉपर्टी चेक केली मी, तुम्हाला वाटलं की इकडे E1च भेटेल, तर E1 नाही, आपल्या इथं नवीनच काहीतरी भेटलं E2. इकडं काहीतरी नवीनच भेटलं, एक्झाम्पल E3. इकडं काहीतरी नवीनच भेटलं E4. इकडं E5 या टाईपमध्ये. म्हणजे इकडं 50, इकडं 100, 200, 300, 400, 500 असं काहीतरी वेगळंच भेटत गेलं. नॉन होमोजिनियस, नॉन आयसोट्रॉपिक याला आपण म्हणतो. नंतर आहे आपलं हे होमोजिनियस आणि अनआयसोट्रॉपिक. थोडंसं पॉज करून तुम्ही वर्कआउट करा. आता होमोजिनियस ॲट एनी पॉईंट, हा पॉईंट घ्या, इन अ डायरेक्शन, एका ठराविक डायरेक्शनला प्रॉपर्टी सेम आहेत. काय प्रॉपर्टी तिथं, इथं एक्झाम्पल ई आहे, इथं ई आहे. आणखी होमोजिनियस कसं होऊ शकतं, ह्या डायरेक्शनला आणि ह्या डायरेक्शनला प्रॉपर्टी कशात सेम आहेत. जसं की इकडं E1 आहे, इकडं E1 आहे या टाईपमध्ये. होमोजिनियस तर आहे बट अनआयसोट्रॉपिक आहे. आणखी या डायरेक्शनला काय इथं E3 आहे किंवा E2 आहे आणि E2 आहे या टाईपमध्ये. याला आपण म्हणूया अनआयसोट्रॉपिक आणि होमोजिनियस. पहिलं ऑप्शन नॉन होमोजिनियस आयसोट्रॉपिक. सुरुवात करूया नॉन होमोजिनियसपासून. इथं घ्या. इथं वेगळी प्रॉपर्टी, इकडच्या डायरेक्शनला वेगळी प्रॉपर्टी, इकडच्या डायरेक्शनला वेगळी प्रॉपर्टी. एक्झाम्पल इकडे भेटले मला E1, इकडे भेटले काहीतरी E2 आणि इकडे भेटलं E3. बट हे आयसोट्रॉपिक आहे ना, म्हणजे ह्या डायरेक्शनला काय असणार सेम. E3
E3, इथं E3 ना, इकडं E2, इकडं E1 या टाईपमध्ये असे काही एक्झाम्पल्स देतील की बरं आपल्याला होमोजिनियस आणि आयसोट्रॉपिकचे असे एक्झाम्पल्स आहेत. जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. विच मटेरियल इज टू बी कन्सिडर्ड ॲज द होमोजिनियस अँड आयसोट्रॉपिक. क्वेश्चन नंबर 1. आणि दुसरा पॉईंट मी माझ्या साईडनं सांगतो. अनआयसोट्रॉपिक विषयी एक विचारलं जातं. अनआयसोट्रॉपिक एक्झाम्पल वूड किंवा काही क्रिस्टल स्ट्रक्चर असतील. वूड लाकूड जर बघितलं ना तुम्ही या टाईपमध्ये, ओके, ह्याचे फायबर्स बघा तुम्ही या टाईपमध्ये ओरिएंटेशन असतं बघा फायबरचं. असं फायबरचं ओरिएंटेशन असं असतं, बरोबर ना. किंवा कम्प्लिटली फायबर्सच घ्या तुम्ही वाटलंच तर, वुडन फायबर्स, हे ओरिएंटेशन असं असतं. जर ह्या वुडला जर आपण असं ओढलं ना तर ह्याची वेगळी स्ट्रेंथ असते, असं ओढलं ना तर ह्याची वेगळी स्ट्रेंथ असते. त्याला आपण अनआयसोट्रॉपिक कन्सिडर करतो. एक शेवटी तुम्ही म्हणाल की सर हे अनआयसोट्रॉपिक काय दिसलं नाही आम्हाला, हे अनआयसोट्रॉपिक हा शब्द काय दिसला नाही डिक्शनरीमध्ये, तर तुम्ही याला कन्सिडर करा ॲनआयसोट्रॉपिक. चालतं आहे, ॲनआयसोट्रॉपिक किंवा नॉन आयसोट्रॉपिक चालतं आहे. हा वर्ड तुम्ही इथं यूज करा. सो या टाईपमध्ये आपलं हे फर्स्ट लेक्चरचं कव्हरेज. दुसरं लेक्चर करूया आपण टाईप्स ऑफ फोर्सेस, टाईप ऑफ ट्रेसेस, स्ट्रेन याविषयी आपण डिस्कस करूया. फर्दर लेक्चर्स तुम्ही आपल्या खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनल्सवरती जॉईन करून पुढचे लेक्चर्स बघू शकता, पुढचे अपडेट्स बघू शकता एक्झामचे पण. आणि वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला जर हवे असतील मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, तर एक्झाम स्टडी हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.